आदि सद्गुरु महाराजांना आपण वंदन करून सत्संगाला सुरुवात करूया. बोला. आदि सद्गुरु सर्वात्माओं के सद्गुरु सर्व सुधे के सद्गुरु सद्गुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो धन्य सत्स्वरूपी संत राधाजी संगी साहेब ने धन्य हो धन्य सत्स्वरूप राम जी महाराज ने धन्य हो अनंत कोटि सत्स्वरूपी संतान धन्य हो राम सभा में राम महाराज राम साहब. आज या ठिकाणी सत्संग रामस्नेह सौ छाया पाटील असं आईचं नाव याचा हा वैकुंठी सोहळा. काल त्यांना हरिआज्ञा झाली आणि आज त्यांना आपण सर्वजण कुटुंब परिवार नातेवाईक तसेच रामस्नेह असं आपण सर्वजण मिळून आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सांगितलेल्या भक्ताच्या पद्धतीने त्यांचा आपण सर्व वैकुंठी काढून अंतयात्रा ही भक्तिमय वातावरणात स्मशान भूमीपर्यंत निघेल आणि हर भक्तीच्या विधीने परमेश्वराच्या भक्तीच्या विधीने सर्व शुभ कार्य हा शुभ सोहळा संपन्न करून त्यांना अग्निदान विधी हा केला जाईल. याच्या मागचं कारण काय हे आपण सर्वजण जाणतो. आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सांगितलेलं परमेश्वराच्या भक्तीचं ज्ञान, त्या परमेश्वराच्या भक्तीचा विचार, त्या परमेश्वराच्या भक्तीचा भेद ज्यांनी समजून घेतला आणि त्या परमेश्वराचं नामस्मरण केलं, भक्ती केली, भक्ती करून आपल्या घटामध्ये परमेश्वराच्या भक्तीचा भेद नेंचर प्रगट केला, अशा अंशाचं कार्य हे परमपदाच्या भक्तीचं कार्य त्या अंशाला संसारामध्ये सहज जीवन जगून अमर पदाची प्राप्ती करून देत असतो. लक्ष द्यायचंय सर्वांनी. त्या अमर पदाची, त्या सत्स्वरूप पदाची प्राप्ती ज्यांनी आपल्या मनुष्य देहामध्ये केली, या घटात त्या पदाची भक्ती प्राप्त केली आणि हा देह सोडून तो हंस, तो आत्मा अमर अशा परमेश्वराच्या आनंद पदाला निघून गेला. त्या देहाची शोभा, अशा देहाची शोभा करावी. धन्य धन्य ते हंसजीव ज्यांना मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर ते साहेबाचे सर्व भजन भक्तीला लागतात, त्या परमेश्वराला आवडणारे सर्व शुभ कार्य करतात, विषय विकार वासनेमधले कर्म त्यागतात, भक्ती करून मोक्ष प्राप्त करतात, त्यांना धन्य धन्य म्हटलं. म्हणून अशा देहाची, अशा संताची शोभा होते, धन्यता येते. हेच आम्हालाही करायचंय, हे प्रत्येकाला करायचंय. ज्यांना ज्यांना या धर्तीवर मानव देह प्राप्त केलेला आहे परमेश्वराने, त्या प्रत्येक स्त्री पुरुषाला त्या परमेश्वराचीच भक्ती करायची, त्या परमेश्वराचे शुभ कार्य करायचे आणि मग या संसारातून निरोप घ्यायचा आहे. ज्यांना हे समजलं, ज्यांना हे
सद्गुरूंच्या शरणात येऊन अशी समज आली, अशी भक्ती ज्यांनी केली ते या भवसागरातून पार झाले, अमर पदाला गेले. म्हणून अशा संताच्या, अशा भक्ताच्या, अशा नर नारी स्त्री पुरुषाच्या मागाहून अंतविधीमध्ये आलेला समाज असेल, परिसरातील लोक असतील, जे जे अशा अंतविधीमध्ये सामील होतात त्यांना सुद्धा आपल्या मानव देहाचं महत्व समजावं. प्रत्येकाला आपल्या या मनुष्य देहाचं महत्व समजावं आणि त्यांच्याही आत्म्याला परमात्मा प्राप्त व्हावा आणि ते परम सुखी व्हावे. म्हणून सत्संग ज्ञान हा केलेला असतो आणि त्याचा लाभ सर्वांनी घ्यायचा असतो. जगामध्ये लोक वाचतात, बोलतात. प्रत्येक जण या धर्तीवर आलेला भारतामध्ये भक्तिभाव करणारा अनेक लोक आहेत. अनेक जण ज्ञान वाचताय, कोणी सत्संगाला जातंय, कोणी कुठे ज्ञान ऐकून भक्ती मार्ग स्वीकारतायत, करतायत, बोध घेतायत का हा विचार आहे. याच्यातला बोध जाणतायत का? बोलतात लोक क्षणभंगुर देह नाशिवंत संसार. मोठमोठे वाक्य वाचतात संतांचे, मोठमोठ्या ओव्या म्हणतात, घराच्या भिंतीवर लिहितात. अनेक ठिकाणी ते वाक्य वाचले जातात, लिहिले जातात. शाळेमध्ये सुविचार म्हणून त्या वाक्यांचा उल्लेख केला जातो, पण जीवनामध्ये त्याचा स्वीकार केला पाहिजे. फक्त बोललंय, लिहिलंय, वाचलंय त्याला अर्थ नाही. आपल्या जीवनात त्याला स्वीकार करा. मरणासारखा प्रसंग येणारच आहे, शरीर सोडून जावंच लागणार आहे. या ठिकाणी कोणीही अमर म्हणून जन्माला आलेलं नाहीये अमर पट्टा घेऊन. आधी सद्गुरु सुखरामजी महाराजांनी ज्ञान जगाला सांगितलं, परमेश्वराची भक्ती, विचार, ज्ञान दिले. आणि मरणासारखा जेव्हा प्रसंग येईल त्यावेळेस सुद्धा गुरु महाराजांनी संतांना सांगितलं. काय सांगितलं गुरु महाराजांनी? तीन लोक बाजी हर मांडी, जन्म मरण है गेलो. तीन लोक बाजी हर मांडी, जन्म मरण है गेलो. या में दुखी हुए मत कोई, ज्ञान विचार सहेलो. आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, संता भाई विनस्या सोचन कीजे, करता करे सब ही आची. करता करे सो सब ही आची, आनंद मगन में रीजे. बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो, बऱ्याच जगाच्या लोकांच्या मनात हा विचार येतो की रामस्नेही झाल्यानंतर, रामस्नेही म्हणजे आधी सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सांगितलेल्या परमेश्वर रामाचा स्नेह करून भक्ती करणाऱ्यांना मृत्यूनंतर रडू देत नाही, मृत्यूनंतर केस देऊ देत नाही, मृत्यूनंतर त्या ठिकाणी कोणतं सूतक पाडू देत नाही, मृत्यूनंतर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं असं कार्य करू देत नाही, असं जगाचे लोक बोलतात. काय बोलतात जगाचे लोक? मरण आलं म्हणजे रडू देत नाही, सूतक पाडू देत नाही, काही करू देत नाही, असं जगाचे काही लोक बिना विचाराने बोलतात. विचार ठेवा, ज्ञानाचा विचार ठेवा. बरं, जन्म आमच्या हातात आहे का? जन्म आमच्या हातात नाही, मरण आमच्या हातात नाही. अनेक वेळा मुखाने शब्द बोलतात, जे काही आहे ते परमात्मा आहे, परमेश्वराच्या इच्छेने चालतं, परमेश्वर ठेवतो तसा राहावं लागतं आणि परमेश्वराच्या कार्याने सर्व होतं असं बोलतात लोक. जन्म मरणासारखा प्रसंग आल्यावर आम्ही परमेश्वराचा विश्वास का दूर ठेवावा? जन्म मरणासारखा प्रसंग येणारच आहे, मृत्यू अटळ आहे. आधी सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सांगितलं,
कि तीन लोक बाजी हर मांडी जन्म मरण है गेलो या में दुखी हुए मत कोई ज्ञान विचार सहेलो. तीन लोकाची ही सृष्टी रचना, तीन लोकाची रचना हा डाव रामजीने मांडला आणि जन्म मरण आणि मोक्षाचा रस्ता केला. हे ज्ञानाने विचार करून पहा. मृत्यूच्या दुःखाने दुःखी नका हो. सतत ज्ञानाने समजून सर्व सहन करा आणि आनंद मगन भक्तीमध्ये राहा. हे गुरु महाराजांनी विचार दिले. हे आधी सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सांगितलं, मरणासारखा प्रसंग आला तरी त्याच्यामध्ये व्याकुळ होऊ नका. आमच्या हातामध्ये काही नाही. परमेश्वराने रचना केली. परमेश्वराने मला जन्माला ज्या ठिकाणी पाठवायचं होतं तिथे पाठवलं. ज्या ठिकाणी मला जितके आयुष्य दिलं होतं तेवढं मी राहिलो आणि परमेश्वराने मला परत बोलवून घेतलं. अशा विचाराने आपण सर्व दृष्टी ज्ञानाची ठेवून पाहिलं पाहिजे आणि परमेश्वराचं ध्यान भजन भक्ती केली पाहिजे. याच पद्धतीला आपण स्वीकार केलं पाहिजे. असा प्रसंग आमच्यामध्ये येणारच आहे. मरणासारखा शरीर सोडून जावंच लागणार आहे. त्याला जगामध्ये मरण म्हणतो, आपण मृत्यू म्हणतो, पण संत त्याला म्हणतात मरण नाही म्हणत. त्याला संत जीवन जगून गेला भक्तीच्या पद्धतीने आणि अमर लोकात गेलो, अमर झालो, अमर पदाला गेलो, काळाला जिंकून टाकलं, काळाचे कर्म नाश करून टाकले, आदि व्याधी उपाधी 84 लक्ष योनी सोडवून टाकली. त्रिगुणी मायेला, काळाला, सर्वांना पार करून आपल्या परमपदाला पोहोचलो. अशी भक्ती करा आणि मनुष्य जन्म सार्थकी लावा. ते या माऊलीने केलं. या कुटुंब परिवारामध्ये गेल्या 17-18 वर्षापासून भक्ती आहे. आमचे बाबासाहेब म्हणजे एस.एन. पाटील काका, त्यांना प्रेमाने आदराने रामद्वारामध्ये आम्ही सर्वजण बाबा म्हणतो. अनेक भक्तीचा शोध केला. विद्वान, विचारवंत, शिक्षण घेतलेले, चांगल्या हुद्द्यावर पदवीवर असलेले, अनेक ठिकाणी त्यांनी भक्तीचा शोध घेतला आणि भक्ती शोधत असताना, पाहत असताना, करत असताना रामद्वाराचं आदि सद्गुरु महाराजांचं सतत ज्ञान सत्संग त्यांनी ऐकला. संपर्कात आले, विचार केला, नामस्मरणाचा भेद घेतला, भक्ती करून पाहिली, भक्तीची अनुभूती घेतली आणि मग निर्णय घेतला की हीच भक्ती या जीवाला तारणारी आहे, हीच भक्ती या काळाच्या दुःखातून सोडवणारी आहे. आणि मग त्यांनी आपल्या परिवाराला सांगितलं, नातेवाईकांना सांगितलं, गावाकडे जाऊन भक्तीचा ज्ञानाचा प्रचार प्रसार केला. भक्तीमध्ये जुळून राहिले. मावशींनी भक्ती केली. मग जो परमेश्वराची भक्ती करत असेल, जो परमेश्वराचं राम नामाने भक्ती करत असेल, सद्गुरूच्या चरणात असेल, मग त्याचा शरीर सोडण्याचा प्रसंग आला म्हणजे त्याला मरण आलं. मग असा हंस जातो कुठे? ज्याने परमेश्वराची भक्ती केली, सद्गुरूच्या ज्ञानात राहिला, असा हंस कुठे जातो? असा हंस जातो अमर पदाच्या लोकात. त्याला अमर लोक म्हणतात. अमर लोकात जातो तो हंस. ज्ञानाने ऐकायचंय प्रत्येकाने. आधी सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सांगितलं जे की ज्याने अशी भक्ती केली ते अमर लोकाला जातील, म्हणून भक्ती करा. पण जगाचे लोक गरुड पुराणात वाचताना वाचतात, पद्म पुराणामध्ये वाचतात, गीतेमध्ये वाचतात, रामायणामध्ये वाचतात, अनेक जण दासबोधामध्ये वाचतात, अनेक जण ग्रंथ ज्ञानेश्वरीमध्ये वाचतात की परमेश्वराचं ध्यान केल्याने काळाला पार होतो, भवसिंधू पार होतो, वाचतात. आणि ज्याने केलं असेल त्याचा विचार करत नाही. प्रत्येकासाठी विधी वेगळी आहे. म्हणून आपण याचा विचार करा. गुरु महाराजांनी सांगितलेल्या ज्ञानाचा आज या ठिकाणी बैकुठी सजवलेली आहे, देहाला विराजमान केलं आहे.
भजन भक्ती नामस्मरण सत्संगाच्या वातावरणात अग्निदाग दिला जाईल. परमेश्वराला विनंती केली जाईल, परमात्मा तू सत्य आहे, परमधामामध्ये अंशाला जागा दे, पंचतत्वाचा देह पंचतत्वामध्ये विलीन कर, कोणाला दोष देऊ नको. कोटी कोटी फळं वैकुंठीमध्ये आलेल्याला होतील. त्या परमेश्वराचे कोटी कोटी फळं वैकुंठीमध्ये सामील होणारा, दर्शन घेणारा प्रत्येकाला परमेश्वराचे सुखाचे फळ मिळतील. असे हा शुभ सोहळा आहे. मरण दोन प्रकारे होतं. एक पद्धत अशी आहे, भक्ती केली, भक्तीच्या विधीने या सर्व कार्याने शुभ कार्याने भजन भक्ती करून अग्निदाग सोहळा दिला जाईल. प्रत्येकाच्या वाटेला परमेश्वराचे सुख येतील, दर्शन घेणारा, पाहणारा, सामील होणारा. आणि दुसरी रीत असते काळाचं मरण. मेला मेला म्हणून रडती रडण्याची गाई, रडण्याची गाई. अहो मांडल्या तीन गौऱ्या पाणी ठेवले लवलाई, मांडल्या तीन गौऱ्या पाणी ठेवले लवलाई. जगामध्ये सुद्धा मरण होतं, त्यावेळेस लोक काय करतात, वाचताना वाचतात, करतात, गुरु करतात, भक्ती करतात. मरणासारखा प्रसंग आला व्याकुळ होऊन जातात. मरणासारखा प्रसंग आल्यावर परमेश्वरालाही दोष देतात आणि छाती पिटून पिटून रडून रडून मरणाऱ्या जीवाला सुद्धा, जो मृतक झालेला आहे म्हणजे देह सोडून गेला आहे, त्या जीवालाही यातना आणि त्रास होतो, आपल्यालाही त्रास होईल इतकं रडतात आणि येणाऱ्याच्या वाटेलाही दुःख देऊन टाकतात. ते काळाची रीत आहे, ही काळाची रीत आहे. जितकं तुम्ही परमेश्वराला दोष देऊन मृतकाच्या मागे रडाल, जाणाऱ्याला दुःख होतात, जाणाऱ्याला विषयाचे मोह ममता ग्रासते. आम्ही व्याकुळ होऊन रडतो, आमचे मुलं बाळा आम्ही दुःखी होतो, येणारा जाणारा दुःखी होतो आणि त्यांना सर्व हे काळाच्या दुःखाचीच रीत आल्यामुळे दुःखी होतात, दुःखी होतात. ते हे ज्ञानाने विचार करा बरं. हे प्रत्येक माणसाने आपल्या सद्विवेक बुद्धीने याचा विचार करायचा आहे. अशा पद्धतीने काळाचं मरण आलं म्हणून कोणी रडेल, कुढेल, वाईट झालं वाईट झालं वाईट झालं म्हणून त्या परमेश्वराला दोष देईल. अरे हा जाणारा जीवाला दुःख होतात, त्याला यम घेरतो, त्याला काळाचे दुःख चालू होऊन जातात आणि येणाऱ्या जाणाऱ्यालाही दुःखाचीच रीत समजते. कोणी शरीर सुटल्यानंतर भक्ताची रीत पाडेल, शरीर सुटल्यानंतर बैकुंठीची रीत करेल, शरीर सुटल्यानंतर परमेश्वराने याला बोलवलं आणि परमात्मा रामजीच्या स्वाधीन आम्ही याला करतो आहे असं कोणी केलं तर येणाऱ्या जाणाऱ्याला भक्ती उपजेल. परमेश्वराने जन्माला घातलं, परमेश्वराने परत बोलवलं, परमेश्वराने हा देह सुखाकरिता दिला होता. पंचतत्वामध्ये हा देह आम्ही आता परमेश्वराच्या आज्ञेने विचाराने अग्निदाग देऊन परमात्म्याकडे सोपवतोय. या पद्धतीने आपले आई वडील कुटुंब परिवारातल्या प्रत्येक सदस्याला मृत्यूनंतर वाटे लावा, मृत्यूनंतर असे वाटे लावा. मुखात रामराम ठेवा, भक्ती ठेवा, कोणता दोष राहणार नाही. जाणाऱ्याला परमेश्वराची सुख मिळतील. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ज्ञान ऐकून भक्ती पाहून सुखाची रीत पाहून परमेश्वराचे कोटी कोटी फळ मिळतील आणि परमधामाच्या प्राप्तीची रीत मिळेल. म्हणून हा शुभ सोहळा करायचा असतो. मृत्यूनंतर हा बैकुंठी सोहळा करायचा असतो. मृत्यूनंतर हा खरा विधी आहे. ही भारत भूमी आहे, ही संत भूमी आहे, परमेश्वराच्या भक्तीची रीत देणारी धरती आहे. अशा धर्तीवर परमेश्वराचं हृदयामध्ये ज्याचं चिंतन असेल, ज्या मनुष्याने आपल्या हृदयामध्ये परमेश्वराच्या भक्तीचं चिंतन केलेलं असतं, भक्ती केलेली असते, अहो त्याचं कुळ धन्य, त्याचे माता पिता धन्य, त्याचं गोत्र धन्य म्हटलंय. असे असे श्लोक जगामध्ये ज्ञानी लोक वाचून घेतात, लोकही ऐकतात आणि मरणासारखा प्रसंग आला तर देवाला म्हणजे परमेश्वराला दोष देतात. असं कसं चालेल? संतांनी तर सांगितलंय, पुराणामध्ये पण वाचलेलं आहे लोकांनी. काय काय म्हणतात? कुल पवित्र जननी कृत्यार्थ वसुंधरा पुण्यवतीच तेन. पुराणामध्ये आलेला श्लोक आहे, स्कंद पुराणामधला श्लोक आहे. काय म्हटलंय? ज्ञान एवं
आनंद के अपार समुद्र परमात्मा में. ऐका शब्द कसे शब्द असतात, वाचतो काय, करतो काय आणि होतं काय. स्कंद पुराणातला हा श्लोक आहे की ज्ञान एवं आनंद के अपार समुद्र परमात्मा में जिसका चित्त विलीन हो गया है, त्या ज्ञान आनंद स्वरूप परमेश्वरामध्ये ज्याचं चित्त विलीन झालेलं असतं, उसका कुल पवित्र हो गया. उसकी माता कृतज्ञ हो गई कि मेरे बालक को जन्म दिया. मेरा बालक ऐसा हो गया कि जिसने परमात्मा का ध्यान किया. त्याचे माता पिता, त्याचं कुल, त्याच्या कुळाचा उद्धार झाला. ज्याच्या चित्तामध्ये परमेश्वराचं ध्यान असेल, ज्याच्या हृदयात परमेश्वराचा भाव असेल, जो परमेश्वराशी एकरूप झालेला आहे, जो परमेश्वरावर विश्वास ठेवून भक्ती करतो, त्याची माता पितांचा उद्धार झाला. ज्या कुळात जन्माला आला त्याच्या कुळाचा उद्धार झाला. त्याला कोणती बाधा नाही, त्याला कोणता दोष नाही, त्याला त्रिगुणी मायेचं बंधन नाही, त्याला काळ कर्म भोगवत नाही. ही धरती जी आहे, ही धरणी सुद्धा आनंद मनवते की माझ्या गोदीवर, म्हणजे या धरतीवर परमेश्वराचं ध्यान करणारा फिरतो आहे, या धरतीलाही आनंद होतो. हे स्कंद पुराणामध्ये दिलंय. कुठे दिलंय? स्कंद पुराणात. कोणत्या शब्द दिले? परमेश्वराचं ध्यान करणाऱ्याला दिलंय, परमेश्वराचं चित्तामध्ये ध्यान असणाऱ्याला दिलंय, परमेश्वराची भक्ती करणाऱ्याला दिलंय की त्याचे माता, त्याचे पिता, त्याचं कुळ, त्याचं गोत्र सर्व धन्य धन्य झालं. आता काळ त्याला कर्म भोगवणार नाही, तो परमेश्वराकडे जाणार आहे आणि हे असं सर्व धन्य धन्य होतंय. मग आधी सद्गुरु सुखरामजी महाराज पण तर तेच सांगताय ना, गुरु महाराज तेच सांगताय. दिन दिन सोहंस जीव मानवतन पाय के, साहेब को दिन रात गयो नर गाय के. आदि सद्गुरु सुखरामजी महाराज तेच म्हणताय, धन्य धन्य ते हंसजीव की ज्यांना मनुष्य देह प्राप्त झाला आणि त्यांनी जगाची मती सोडली, विषय विकार वासना सोडले, काळामध्ये रमणारे त्रिगुणी मायेचं ज्ञान ज्ञान ध्यान सर्व बाजूला केलं, साहेबाचं सिरजनार परमेश्वराची भक्ती केली, परमेश्वराला आवडणारे सर्व शुभ काम कार्य केले आणि भक्ती करून जे गेले असे भक्ती करणारे सर्व धन्य 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 आहेत. खूप मोठा भेद आहे, याचा विचार करा. आणि मरणासारखा प्रसंग आला, मग तो जीव कुठे गेला? तो अमर पदाला गेला, परमेश्वराच्या अमर लोकात गेला, सुखात गेला. सदा करिता जिथे सुख आहे तिथे गेला. तो नरकात गेला नाही, तो अगतीत गेला नाही, तो यमाच्या द्वारे गेला नाही, म्हणजे यम द्वाराला गेला नाही कर्म भोगवण्यासाठी. अगती नाही, नरक नाही, यमाकडे नाही, त्रिगुणी मायेमध्ये कर्म भोगायला गेला नाही, अमर पदाला गेला. आत्मा अमर होता. अमर आत्मा मनुष्य देहामध्ये भक्ती ध्यान ज्ञान करून आपल्या अमर पदाला गेला. किती मोठं कार्य झालं. त्याची शोभा करा, त्याची महिमा करा, त्याचं दर्शन घ्या, ती चिंता करा की आमचं सुद्धा असं सुखाचं कार्य कधी होईल, आमच्या सुद्धा जीवाला या परमेश्वराची भक्ती कशी मिळेल, त्याची चिंता फिकीर करून भक्तीला धारण करा. लोक तसं करत नाही. ही शोकांतिका आहे, ही शोकांतिका आहे. लोक तसं करत नाही. लोक काय करतात, अहो रामसरींकडे मरण आलं होतं, आम्ही तिथे गेले, तिथे रडू दिलं नाही, तिथे केस दिले नाही, आता तिथे सुतक पाडणार नाही, तिथे पिंडदान देणार नाही, तिथे म्हणे पित्र बसवणार नाही, आता तिथे म्हणे काही श्राद्ध करणार नाही. मग बावनकीचे लोक काय करतात, आम्ही गावागावाला सत्संगाला जातो, तिथला प्रसंग सांगतोय, तिथला प्रसंग सांगतोय. आम्ही गावागावात सत्संगाला जातो, रामसनी परिवार असतं, तंबाखू बिडी गुटखा नशा धूम्रपान व्यसन मांसाहार त्यागलेलं परिवार, परमेश्वराचे शुभ कर्म करणारा परिवार,
विषय विकार वासना सोडलेला परिवार, हातात काम आणि मुखात राम ठेवलेला असा भक्तीचा मार्ग स्वीकार केलेला परिवार, किती शोभा केली पाहिजे अशा लोकांची. ती धन्य आहे बरं असे लोक जे निर्व्यसनी जीवन जगतायत, परमेश्वराला आवडणारे सर्व कर्म करतायत आणि संसारामध्ये राहून मस्त भक्ती करतायत. त्याची तो जिवंतपणी शोभा करा, नंतरही शोभा करा. पण नाही, अशा परिवारातला एखादी सदस्य गेला, बैकुटी काढली, परमेश्वराचं भक्ती ज्ञान सांगितलं, सुतक वगैरे रडणं कुंडणं पिंडदान आगाऱ्या केल्या नाही केल्या. का नाही केल्या ते ऐकलं पाहिजे. कारण की ज्याने मानव जन्म प्राप्त करून परमेश्वराला प्राप्त करून आपलं जीवाचं कार्य सुखाचं केलं, कुळाचा गोत्राचा माता पित्याचा उद्धार करून परमेश्वराकडे गेला, त्याच्या मागे वाईट झालं म्हणून का मानायचं? त्याच्या मागे वाईट झालं म्हणून नाही पाडलं जात, त्याच्या मागे केस नाही दिले जात, त्याच्या मागे सुतक नाही पाडलं जात, दुःखाची काळाची रीत नाही केली जात, परमेश्वराच्या भक्तीची रीत केली. त्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे. आपणही त्या भक्तीच्या ज्ञानाला स्वीकार करून आपणही कसं रामस्णी होऊ, आपल्याही घटामध्ये कसा परमात्मा प्रगट होईल, आम्हालाही कसं परमेश्वराची सुख मिळतील, या विचाराने ते जाणलं पाहिजे. पण नाही, आता म्हणे मला जायचंच नाही. आम्ही जेव्हा शेवटच्या दिवशी सत्संगाला गेलो, आमचे रामस्णी परिवार आणि काही 10-15 लोक, मग त्या परिवाराला विचारलं का हो भाऊ आणखी नाही आली? नाही म्हणे, त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचं करा. काय सांगितलं म्हणे त्यांनी? तुम्ही तुमचं करा म्हणे, आता आम्ही आमचं करू. आता याच्यात आमचं तुमचं काय आलं बरं? अहो, परमेश्वराने जन्म दिला, परमेश्वराने बोलवलं, त्याच्या ज्ञानाने सर्व कार्य केलं, सर्व कार्य चांगलं झालं. हे पिंडदान आगाऱ्या सुतक कोणाला करावं लागतं? ती दुःखाची रीत आहे, या भक्ताची रीत नाहीये. म्हणून या सर्व गोष्टी ज्ञानाने समजल्या पाहिजे आणि आपला मानव जन्म कसा सार्थकी लागेल. मला मिळालेला क्षणभंगूर देह आहे, 43,20,000 वर्षानंतर मिळालेला हा मानव देह आहे. या मनुष्य देहाला मी परत लवकर प्राप्त करू शकत नाही. मिळालेला मनुष्य देह मला गमवायचा नाहीये. याचा विचार करून लवकरात लवकर आपण प्रत्येकाने, ज्याला ही भक्ती माहित नसेल, ज्याला ही भक्ती मिळाली नसेल, त्याने ज्ञानाने सत्संग ऐकून ही भक्ती धारण करा आणि आपल्या जीवाचं कार्य करा. बाबांनो, मनुष्य देह दिलाच त्या कारणा करताय. आम्ही जन्मालाच का आलो याचा विचार करा ना. आम्ही जन्माला का आलो याचाच विचार करा. 43,20,000 वर्षानंतर मला मिळालेला हा मनुष्य देह का मिळाला आहे? हा मानव देह मला परमेश्वराने दिला का दिला? संसार करण्याकरिता दिला का? फक्त या संसाराच्याच गोष्टी आणि संसार करण्याकरिता हा जन्म दिलाय का? आम्हाला मनुष्य देह का दिला या प्रत्येकाने विचार करावा. प्रत्येक स्त्री पुरुषाने. आधी सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सर्व ज्ञान दिलंय, सर्व भेद दिलाय, सर्व समज दिली, उत्तर दिले, सर्व समजून सांगितलंय. ज्यांनी भक्ती ज्ञान स्वीकार केलं त्याला ते माहिती आहे, तो अनुभव घेतोय प्रत्येक रामसनी. या भक्तीचा भेदच असा आहे. ज्याने सत्स्वरूप साहेबाची भक्ती धारण केली त्याच्या घटामध्ये नियंचर प्रगट होतो. पूर्वेचे 6 कमळ, पश्चिमेचे 6 कमळ छेदून होतात. 10व्या द्वारातून जिवंतपणे मोक्ष प्राप्त करून घेतो, अमरपदाची प्राप्ती होऊन जाते. अशी ही भक्ती आहे आणि याच्याच करिता आपल्याला जन्म मिळालाय. महामनुष्य देह अशा पद्धतीने प्रत्येकाने सार्थकी लावा. होत काय? आपण मृत्यूची सोच, फिकीर, भय, दुःख, चिंता करतो. ऐका काय होत? आपण जगाचे साधारणपणे लोक करतात काय? हा मृत्यू जो आहे याच
याची चिंता, सोच फिकीर याची आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी संत काय म्हणतात, अहो मरावं लागणारच होतं, म्हणजे देह सोडावाच लागणार होता. चलना है रहना नहीं, चलना है रहना नहीं, मरना बिसवा बीस, 2 दिन की है जिंदगी मत भूलो जगदीश. संतांनी तर पहिलेच सांगितलं. संतांचे वाक्य ऐकले कुठे आपण? मगरुरीमध्ये राहिलो, विकारामध्ये राहिलो, वासनेमध्ये राहिलो, खोट्या मोहमायेमध्ये रमलो आणि मरणासारखा प्रसंग आल्यावर दुःखी होऊन गेलो. आधीच समजून जायला पाहिजे होतं, मृत्यू लोकात आलो आहे, काही कारणाकरता परमेश्वराने मला पाठवलं आहे, देह क्षणभंगूर आहे, संसार नाशिवंत आहे, एका पळामध्ये मला परमात्मा कसा प्राप्त होईल याची चिंता करा. 84 लक्ष योनी कशी कापली जाईल, काळाचे दुःख कसे सुटतील, जन्म मरणाचं चक्र माझं कसं सुटेल याची चिंता करा आणि भक्तीला धारण करा. हे करायला पाहिजे होतं आम्ही. असा विचार करून आम्ही भक्ती करायला पाहिजे होती. मरावं लागतं बाबा, क्षणभंगूर आहे, मला भक्ती करायची आहे. कोणी इथून काही घेऊन गेलं नाही, कोणासोबत कोणी जात नाही आणि काळाच्या मुखातून सोडवणार ना धन आहे, ना परिवार आहे, ना समाज आहे, ना त्रिगुणी माया आहे, ना कोणी देवी देवता आहे. काळाच्या मुखातून काढणारा तो सिरजनार परमेश्वर रामच आहे. परात्परी परमात्मा देवांचा देव राम जो आहे, अशा परमेश्वर रामाची मी भक्ती करेल आणि या काळाच्या दुःखातून सुटून जाईल. हा विचार करून आपण राम 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 करायला लागलो पाहिजे. म्हणून आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सांगितलंय, काय सांगितलंय, और न तो कछुआ नदी से ओ जुग जातो जोय, राम राम ओ जुग जातो जोय, के सुख देवजी करहा करीता, उठ चले सब लोय, समज सिमरो राम प्राणिया रे, समज सिमरो राम प्राणिया रे, समज सिमरो राम. आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, काय म्हणतायत गुरु महाराज, अरे प्राणी, तुला इथून उठून जावं लागेल. इथे कोणी राहू शकत नाही. हे सर्व जगाचे लोक तुझ्या देखत जात आहेत. आम्ही मृत्यू सारखा प्रसंग जगाचे लोक पाहतायत, आपणही पाहतोय. गुरु महाराज सांगताय सर्वांना, हे जगाचे लोक आपल्या देखत एक 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 करून जातायत ना. डोळ्याने पाहतोय ना आपण, कोणाचा भाऊ गेला, कोणाचे वडील गेले, कोणाची आई गेली, कोणाचा गावातला मित्र गेला, कोणाचे शेजारी गेले, कोणातले गावाकडचे गेले. हे जातायत एक 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 आपल्यातला उठून जातोय. कोणासोबत कोणी गेला नाही, एकटा तर एकटाच गेला, सोबत काही घेऊन गेला नाही. आणि जे असे गाफील होऊन गेले त्यांना काळाचे पुढे दुःख भोगावे लागतात. ते 84 लक्ष योनीमध्ये येतात. ते अगती नरकाधिक 84 लक्ष योनी जो काळाच्या दुःखाची रीत आहे त्या मार्गामध्ये ते अडकतात आणि तिथून कोणी त्यांना काढू शकत नाही, कोणी त्यांना सोडवू शकत नाही. जो सोडवणारा राम होता, जो काळाचे दुःखातून सोडवणारा, सुख देणारा परमात्मा राम होता, त्यालाच दूर करून ठेवलं. त्या परमेश्वर रामाच्या भक्तीला, नामालाच दूर करून ठेवलं आणि त्या परमेश्वरा व्यतिरिक्त सर्वांना जवळ केलं. धन माझं, परिवार माझं, समाज माझं, सर्व माझं. भक्त्याही केला तर अज्ञानपणामध्ये केल्या, काही समज सूतबूट ठेवली नाही भक्तीची. हत्या चालणाऱ्या देवांना पूजलं, ज्या देवांना बळी चालतो, हत्या चालते, अशा देवांना मानलं.
भक्त्याही केल्या तर त्रिगुणी मायेच्या केल्या, की ज्यांना काळ खातो आणि मी परत काळाचे कर्म भोगायला तयार राहतो असा गाफील म्हणून जन्म गमावून टाकला. मग कस काय कार्य होईल? विचार कोणता केला पाहिजे? प्राणी यारे समाजसी मरो राम, प्राणी यारे समाजसी मरो राम. तो परमात्मा राम जो आहे, जो काळाच्या दुःखातून मला सोडवणारा आहे, जन्म मरणातून सोडवणारा आहे. अगदी नरकाधिक 84 लक्ष योनीमध्ये मला जाऊ देत नाही. संसारामध्ये सुद्धा मला, मी त्याची भक्तीची धारण केली तर इथे सुद्धा जतन करतो, सर्व सुख देतो आणि सदा मला अमर लोक आहे त्या अमर पदाच्या सुखाच्या धामाला पोहोचवतो. अशा परमेश्वर रामाची मी भक्ती करावी अशी चिंता फिकीर करून लवकरात लवकर भक्तीला लागा, लवकरात लवकर भक्तीला लागा बाबांनो. कारण की इथे कोणी राहण्यासाठी आलं नाहीये, मरायचं तर आहेच. भक्ती करा किंवा नका करा, मृत्यू अटल आहे. चलना है रहना नहीं, मरना बिसवा 20. 2 दिन की है जिंदगी, मत भूलो जगदेश. संतांनी तर सांगितलं, चालायचंय चालायचंय, मरावं लागेल. मरावं लागेल म्हणजे 100 नाही 101% मरावंच लागेल, ही सत्यता आहे. मग आपला विचार करून आपली पुढची स्थिती आता सुधारून घ्या. मनुष्य देह हा विषय विकार वासना भोग होण्याकरिता दिला नाही. मानव देह दिलाय. गुरु महाराजांनी सांगितलं, आवागमन मिटे दुःख भारी महा परम सुख पाहू. हा मनुष्य देह याच्या करता दिलाय की जन्म मरणाचं दुःख सोडून घ्यायचंय, या काळाच्या देशाला पार करायचंय आणि अमर पदामध्ये जायचं असेल तर मनुष्य देहच हा एकमात्र साधन आहे आणि मानव देहातच ते प्राप्त करता येतं. मनुष्य देहा व्यतिरिक्त अजूनपर्यंत कोणालाही परमपदाची प्राप्ती झाली नाही, होणार नाही. आणि परमपदाची प्राप्ती करायची असेल तर समजो सिमरो राम. परात्परी परमात्मा देवांचा देव जो राम आहे, साहेब आहे, त्या परमेश्वर रामाचीच भक्ती करायची आहे. हा विचार करा, ही चिंता करा. लोकांचा विषय, भक्ताचा विषय, ज्याच्या घरात भक्ती भजन आहे तो याच विचाराने जगतो, याच विचाराने चालतो. मरणासारखा प्रसंग आला तरी साक्षी भाव परमात्मा, तू पाठवलं, तू बोलवलं, तुझी वस्तू तुला सोपवत आहे, सर्व शुभ विधीने कार्य करतो आणि अनेकांना सुख देऊन जातो. आपण चिंता ही करा. लोक वाचतात, ओव्या वाचतात, ग्रंथ वाचतात, रामायण वाचतात, गीता वाचतात, ज्ञानेश्वरी वाचून राहिले, बोध काय घेणार? क्षणोक्षणी हाच करावा विचार कराया पार भव सिंधू. एक बाबा आले, उठले, म्हणे बाबा तुम्ही सत्संग चांगला घेतला, संतांनी असंच सांगितलंय. अरे सांगितलं तर संतांनी आहे, आपण विचार काय करतोय? हा विचार काय करतोय आपण? मानव जन्म मिळाल्यानंतर कोणता विचार केला पाहिजे? मला मनुष्य देह दिल्यानंतर माझा विचार काय पाहिजे? किती धन कमवायचा हा विचार पाहिजे का? किती या ठिकाणी मोठमोठे बंगले बांधायचे फक्त हाच विचार पाहिजे का? किती फॅक्टऱ्या आणि इंडस्ट्रिया चालवायच्या आहे आणि किती किती पसारा वाढवायचा आहे हाच विचार पाहिजे का? किती संसाराचा मोह धरून धरून बसायचा हा विचार पाहिजे का? विचार कोणता पाहिजे म्हटलाय? क्षणोक्षणी हाच करावा विचार कराया पार भव सिंधू. पला पलामध्ये हाच विचार आला पाहिजे की मी भावसागर पार झालो का? माझी 84 लक्ष योनी सुटली का? मी काळाच्या देशातून मुक्त झालो का? मला परमात्मा प्राप्त झाला का? हाच विचार प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येकात जवळ आला पाहिजे. असा विचार प्रत्येक माणसाकडे क्षणात आला पाहिजे. येतो का इतका विचार पक्का? असा विचार येतो का बरं? अंतर्मनात विचार करा बरं. अहो लोक मरणाच्या ठिकाणी आले तरी घड्याळ पाहतात, केव्हा उचलणार आहे म्हणे, दुकानदारी चालू करायची, असा तर लोकांचा विचार आहे.
आणि काय लोकांचा विचार करायचा आपण? हा, एखाद्या बाजारामध्ये शेजाऱ्याचं शरीर सुटलं, बाजारपट्ट्यामधला तो भाग आहे आणि त्याचं शरीर त्या अंगणामध्ये टाकलेला असेल, आजूबाजूला 10-15 दुकानं असतात, लोक काय विचार करतात? लोक हा विचार नाही करत कसं होईल, काय होईल, काय ते हा विचार करतात. अरे 10:30-11 वाजले, दुकानदारी चालू करायची, माझा धंदा खोटा होतोय, कधी याला उचलतात. आणि लोक म्हणतात, लोक काय म्हणे त्याचा विचार करतात, कोणी काही म्हणणार नाही. या लोकांचा विचार करू नका. विचार हाच करा की कधी परमात्मा मिळेल, कधी माझ्या जीवाचं कल्याण होईल. 43,20,000 वर्षानंतर मिळालेला माझा मनुष्य देह वायाने गेला पाहिजे आणि परमात्मा मला प्राप्त झाला पाहिजे. या विचाराला धरून भक्ती मार्गाला लागा. सत्य ज्ञानाचा स्वीकार करा, परमेश्वराची भक्ती करा आणि आपला मानव जन्म सार्थकी लावा. नाहीतर काही खरं नाही. मग आम्ही जे पाहतोय सर्व खोटा आहे. तुमचा आमचा सर्व पसारा, परपंच, संसार खोटा आहे. हा संसार आणि हा पसारा सर्व खोटा आहे. आत्ताच ताईंनी पद म्हटलं, ऐकत होते का कोणी? हे पद गायन होता तिथे जेव्हा बैकुंठी असते, सत्संग असतो, जेव्हा पद गायन होतात तेव्हा त्याचा एक एक शब्द संतांचा ऐकला पाहिजे. आठे तू कित नको रहनो रे, आठे तू कित दिन रहनो रे, धन दौलत परिवार छोड़न एक दिन जानो रे, धन दौलत परिवार छोड़न एक दिन जानो रे. धन दौलत परिवार छोड नर एक दिन जानो रे. ज्याला तू माझं 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 मोह लावून बसला आहे, ज्यांच्याकरिता तू परमेश्वराची भक्ती करणं सोडून दिला आहे, तेच सर्व सोडून तुला निघून जातील किंवा तू त्यांना सोडून निघून जाईल, असा खोटा पसारा आहे. धन दौलत परिवार छोड़न एक दिन जानो रे, अठे तू कित नको रहनो रे, अठे तू कित दिन रहनो रे. किती दिवस, किती राहणार आहे बाबा इथे? राहून राहून करशील काय इथे? अरे हा काळाचा देश आहे, हा मृत्यू लोक आहे. इथे सुख नाहीये, इथे आदि व्याधी उपाधी आहे. शरीर मृतक आहे, आयु घटते, श्वास कमी होत आहेत, मरण जवळ येतंय, रोग बघून राहिलाय, चिंता फिकीर सतवून राहिली आहे आणि तरी म्हणतो तो इथेच राहायचंय. काय सुख भेटले बरं? विचारा बरं. ज्याचा 40 वर्ष आहे तो म्हणतो अजून तर मी मस्त खाऊन पिऊन जगायचंय, मला खूप चांगलं जीवन जगणार आहे, खूप मस्त आयुष्य चालू आहे, खाण्यापिण्याचे दिवस आहे, असं निंदा टिंगल टवाडी करून परमात्म्या आणि संतांचा दोष ओढवत असतो. खाण्यापिण्याचे दिवस आहे, भोग वासनाचे विचार करतो, जवान आहे म्हणून. ज्याचं 60-70 वर्ष आहे तो म्हणतो अजून 20-30 वर्ष जगायचंय. अहो ज्याचं 70-80 वर्ष आहे, खाटीवर पडला राहतो तरी तो म्हणतो 5 वर्ष राहणारच आहे. राहण्याचीच इच्छा करतात. अरे मृत्यू लोक आहे बाबा. आणि जे राहिले त्यांना विचारा ना, काय मिळालं इथे? काही नाही. हा मृत्यू लोक आहे, काळाचा देश आहे. इथे तुम्ही कितीही जगा, किती सत्ता मिळवा, किती धन गोळा करा, किती परिवाराचा पसारा करा, इथे परमेश्वराच्या नामाशिवाय सुख नाहीये. आता पर्वत तोलता रे, दिन में 100 बार राम जी, दिन में 100 बार. वो मानुस माटी में मिल गया, बांधा गढ़ रे कुमार, मानुस माटी में मिलनो रे, संग में कछुअन चलनो रे, धन दौलत परिवार छोड़न रे एक दिन जानो रे. जावंच लागेल. म्हणून भक्ती करा, जीवाचं कार्य करा, परमेश्वराचं नामस्मरण करा, परमेश्वराला आवडणारे सत्कर्म करा आणि आनंदी जीवन जगून परमेश्वराच्या धामाला चला. नाहीतर तुम्ही खोटा पसारा किती वाढवला त्याच्यामध्ये काहीही भेटणार नाही. सोनेरी जड लंका बनी रे, सोनेरा दरबार. रावणाचं उदाहरण दिलंय संतांनी. अहो या भवसागरातून पार व्हायचं असेल, स्वतःच्या सामर्थ्याने कोणी पार होत नाही. जन्म मरणाचं दुःख सोडवायचं असेल
त्या ब्रह्माला सुद्धा इथे स्वतःच्या सामर्थ्याने भवसागर पार होता येत नाही, तिथे माणसाची गणती काय लावली? स्वतःच्या सामर्थ्याने या देवांनाही आपलं कार्य करता येत नाही. परमेश्वराच्या नामाचा आधार दुबड्यात दुबड्याने घेतला, गरीबातल्या गरीबाने घेतला. कोणत्याही प्रकारचं कर्म कांड क्रिया करणी तिरगुणी माया न करता फक्त त्या परमेश्वराचं राम नामाचा आधार ज्याने घेतला तो या भवसागराला काळाला जिंकून परमपदाला पोहोचला. आणि ज्याने अहंकार केला, अभिमान केला, तिरगुणी मायेचा संग केला, या संसाराच्या खोट्या गोष्टी केल्या, ते बुडाले. सोनेरी जड लंका बनी रे सोनेरा दरबार. रावणाकडे काय कमी होत? रावणाकडे काय कमी होत? सोन्याची लंका होती, बलवान होता, देवी देवता त्याला घाबरायचे म्हणतात. स्वर्गाकडे रावणाने फक्त स्वर्गाकडे जर पाहिलं, रावणाने आपली दृष्टी फक्त स्वर्गाकडे जर केली तर स्वर्गातला इंद्र तिथे थरथर कापायचा की हा रावण जर इथे आला तर मी कुठे जाऊ. एवढं त्या रावणाचा दरारा. रावणाचं परिवाराचं गणगोत किती येते संतांनी लिहून ठेवलंय. रावणाचं काय काय पसारा होता, काय काय होता त्याचं. 1 लाख पूत 1.25 लाख नाती, एवढा पसारा आहे का कुणाचा? ज्याचे 3-4 पोरं आणि एक पुण्याला आणि एक मुंबईला आणि एक 2 गावामध्ये आणि त्याचं धंदावलं त्याच्यात चालत बदलून जाते. काय म्हणतात? माझा पसारा आणि माझे पोरं. रावणाचं काय कमी होतं? 1 लाख पूत 1.25 लाख नाती, जाके घर हे देणं बाती. रावणाचा एवढा मोठा पसारा, एवढा गणगोत किती होतं? 1 लाख पूत 1.25 लाख नातू, 80,000 बायका, परिवाराचे सदस्य लिहिले त्याच्या, 3,05,000 लोकसंख्या एकट्या परिवाराची. संतांनी लिहिलंय बरं. भारताच्या अनेक संतांनी त्याच्या अनेक ठिकाणी प्रमाण दिले. 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटांची घरं, 1 कोटी काशाचे घरं, 1 कोटी तांब्याचे घरं, 7 कोटी सोन्याचे घरं. हे रावणाचा पसारा. एवढा पसारा त्याने केला, एवढा परिवार. आणि काय घेऊन गेला तो? लंकेश्वर क्या ले गए, लंकेश्वर क्या ले गए, क्या गए पीछे छोड़. अरे तो घेऊन काय गेला आणि सोडून काय गेला? काहीच नाही. सदा विराजे दास में ऐसे धन को जोड. संत कबीरजी म्हणतात तो लंकेश्वर आला, एवढा पसारा केला ना, तो पसारा घेऊन गेला ना, पसारा त्याच्या सोबत आला. तो फक्त आपल्या कर्माने गेला आणि आपल्या कर्माने मेला. अहंकार, लोभ, पाप. जितका तुम्ही पसारा वाढवाल तितकं तुमचं मन अभिमानी होईल, अहंकारी होईल, पापी होईल, वासनिक होईल आणि ते तुम्हाला मारून टाकेल. भक्ती, दासभाव, परमेश्वराचे विचार, परमेश्वराचं नामस्मरण हे धन ज्याला मिळालं तो खरा धनवान. कबीरा सब जग निर्धना धनवंता नाही होय, धनवंता से जाणे जाके राम नाम धन होय. ज्यांनी हे खरं धन जाणलं ते इथे सुद्धा त्याला सुख देतं. येणाऱ्या जाणाऱ्याला त्याच्या सहवासात जो आहे तो त्याला सुख देतं. आणि तो या राम नामाच्या धनाने अनेकांना सुखी करून टाकतो, काळाचे दुःख नाश करतो आणि परमेश्वराकडे जाऊन अमर लोकात बसतो. हे खरं धन आहे. इथं रावणाने एवढं धन केलं ना, सोबत घेऊन गेला ना, त्याच्या सोबत काही आला आणि कर्मानेच गेला. म्हणून पसारा, परपंच, संसार खोटा म्हटलाय, भक्तीला सत्य म्हटलंय. पण विटंबना अशी आहे, माणूस जिवंतपणे भक्ती रामनामाची सत्य बोलायला तयार नाही आणि मेल्यानंतर कानाजवळ, प्रेताजवळ ज्ञानी विचारवंत गावातले समजदार गोळा बोलवून सांगतात राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे. आणि आयुष्यभर रामनामाला कधी जाणलं नाही. आणि जो रामनाम सत्य आहे म्हणून करत होता त्याच्या कार्यातच गेले नाही. काय तर म्हणे ते राम राम करतात, त्याच्या घरीच जायचं नाही. का नाही जायचं म्हणे? काही नाही, त्यांचा सर्व विधी रामनामाचाच राहतो. त्यांचं मरण पण राम राम, त्यांचं लग्न पण राम राम, त्यांचं सर्व राम राम. अरे रामच सत्य आहे, तुम्हीच तर म्हणता मृत्यूनंतर. तुम्ही मरणानंतर राम सत्य म्हणताय आणि भक्त जिवंतपणे राम सत्य म्हणतोय. हा फरक आहे. आम्ही जिवंतपणे स्वीकार केला परमेश्वरा तू सत्य आहे,
तुझ्या इच्छेने जन्म होतो, तुझ्या इच्छेने आम्ही रमतो, तूच आमच्यामध्ये येतो आणि तूच आयु पूर्ण करतो आणि तूच मला बोलवून घेतो असा परमेश्वर राम तू सत्य आहे. काय खोटं याच्यामध्ये? हीच सत्यता गुरु महाराजांनी सांगितली. म्हणून याचा आदि सद्गुरु महाराजांनी सांगितलेल्या ज्ञानाचा, भक्तीचा विचार करा. मिळालेला मनुष्य देह परत परत मिळणार नाही. 43,20,000 वर्षानंतर आता आपल्याला मानव देह प्राप्त झाला आहे. परम सुख तुम्ही आम्ही घेऊ शकतो आणि त्या परमपदाची भक्ती करून परमपदाला जाऊ शकतो. ते कार्य करा बाबांनो. संसारही करा. आम्ही कोणी संसार सोडलेला नाहीये. हातात काम आणि मुखात राहा. उत्तम रीतीने कर्तव्य करा. उत्तम पद्धतीने आपला आपला प्रपंच पार करा. परमात्म्याशी जुळा. गरजेपुरता संसार करा आणि जास्तीत जास्त राम नामाचं स्मरण भजन भक्ती करा. राम नाम लो और भाग्य जगाव. प्रत्येक कार्याची सुरुवात राम नामाने करा. असंभव कार्यही संभव होतील. इतका परमेश्वराच्या नामाचा महिमा आहे. असा नामाचा महिमा आहे. असं रामनाम केल्याने हे कार्य होतं का नाही होतं तुम्ही पाहता. सरी 5-7 महिने भजन तर करा. आम्ही औषधच घेत नाही आणि गुण लागला नाही म्हणतात. कस काय चालेल? खोकल्याची बाटली आणली आहे, खोकलून राहिलाय दिवस रात्र आणि बाटलीकडे पाहून राहिला फक्त. चालणार नाही. घ्यावं लागेल. असं आतापर्यंत अनेक लोकांनी रामसनीचे कार्य पाहिले, रामसनीच्या कार्यात आले. रामनाम करून पहा. परमेश्वराच्या नामाचा हा महिमा आहे. तुम्ही परमेश्वराच्या राम नामाला जाणा. राम नाम घ्या. राम नामाने आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलाबाळांचं, आपलं कार्य सुखाचं करा. बाबांनो, इथे कोणी हमेशा करता राहणार नाही. शरीर सोडावंच लागेल. मला अमर पदाला जायचं आहे. कर्म कापण्याची भक्ती आहे. याच भक्तीने मनुष्य देहात आल्यानंतर ही भक्ती करून आम्ही कर्म कापून मोक्ष प्राप्त करतो. या आईंचा मोक्ष झालेला आहे, अनुभव आलेला आहे. या मातोश्रींचा मोक्ष झाला आहे, परमपदात गेलेत. हे काळाच्या दुःखामध्ये कुठे फिरणार नाही, कुठे काळाच्या दुःखाची रीतीमध्ये राहणार नाही. अगती म्हणजे जडून कटून मरतो, आत्महत्या होतो, त्याची अगती होते. 84 लक्ष योनीमध्ये पाप कर्म गेलेला भोगतो. 84 लक्ष योनी. कुकर्म झाले तो नरकात पडतो. शुभ शुभ कर्म केलेला देव लोकांचे पुण्य कर्म भोगतो. पण या परिवारामध्ये आदि सद्गुरु सुखरामजी महाराजांनी सांगितलेला राम नाम भक्ती मार्ग सत्स्वरूपाची भक्ती आहे. आणि ही भक्ती करून या आईंनी आपल्या जीवाचं कार्य करून घेतलेलं आहे. त्या मोक्षाला गेल्या, त्या अमर लोकात गेले आहेत, ते परमपदाला गेले. आणि जे जे परमपदाला गेले आहेत ते धन्य आहेत. आणि याची चाहना देवांना लागली आहे. वापद को बांचे सतारे शिवसन कादिक शेष. वापद को बांचे सतारे शिवसन कादिक शेष. चालो नीरे हंसा अपना राम जना का देश. चालो नीरे हंसा अपना राम जना देश. आदि सद्गुरु सुखरामजी महाराज तर म्हणतात, चला अमर लोकात. येतं का कोणी? अमर लोकात घेऊन जाईल मी. जिथे काळ नाही, जिथे दुःख नाही, जिथे चिंता नाही, तिथे फिकीर नाही, तिथे मरण नाही, तिथे बुढापा नाही, अशा आनंद पदात अमर लोकात आदि सद्गुरु महाराज म्हणतात, भक्तीचा भेद घ्या आणि चला. आता येणारच तयार नाही तर गुरु महाराज काय करतील? लोक मरायला तयार आहे. आम्ही मरून जाऊ बाबा, काळाचे दुःख बघू, पण यायलाच तयार नाहीये. किती मोठी हा फरक, तफावत किती आहे. मरण येत आहे, मरायला तयार आहे, मग राम 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 भक्तीच्या ज्ञानाने जाऊन मस्त सुखी राहा, इथे सुख घ्या, आपली मुलं बाळ परिवाराला राम 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 करून. किती आनंदाची गोष्ट आहे. चालो नीरे हंसा. अमर लोक आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतात, अमर लोक आहे, अमर लोकात चला. हा अमर लोक सदा करिता राहतो. तिथे प्रलय होत नाही. आनंद लोकात, अमर लोकात
सुखद सुख अमर लोक याच्या जोडीला आहे ओंकार देश. या अमर लोकाच्या जोडीला आहे ओंकार देश. हा आहे दुसरा ओंकार देश. या ओंकार देशामध्ये आत्मा कुठे होता, हा जीव कुठे होता. अनेक जण ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करतात, कोणी निर्गुणाच्या भक्तीच्या गोष्टी करतं, कोणी सगुण भक्तीच्या गोष्टी करतं, कोणी परम फक्त याच्यातून बोलतात. गुरु महाराजांनी दाखवलंय सर्व बांधा तीन भगत को तोई सर्वगुण निर्गुण आनंद पद की यारो भेद नियारो होई. सगुण भक्तीचा भेद वेगळा आहे, निर्गुण भक्तीचा ब्रह्म भेद वेगळा आहे, अमर लोकांच्या भक्तीचा भेद वेगळा. याचा विचार करा. हा अमर लोक, हा ओंकार देश. ओंकारामध्ये आम्ही या जीव ब्रह्म मध्ये होतो. जीव ब्रह्म मध्ये आपण होतो आधीपासून. या जीवाला सुख पाहिजेत, या अमर जीवाला सुख पाहिजेत. या ओंकारामध्ये ते सुख नाही, आधी पण नाही होते आणि आताही राहणार नाही. अमर लोकातच सुख आहे. या जीवाला जे पाहिजे ते सदा करिता अमर सुख. या जीवाचे सुख या अमर लोकात, या अमर लोकात सुख आहे. मग परमात्म्याने परमेश्वराने या जीवांकरिता सृष्टीची रचना केली. या ओंकारामध्ये हा मायापद केला. 3 लोक 14 भवन बसवले. सर्वात खाली हा पाताळ लोक आहे, त्याच्यावरती हा मृत्यू लोक आहे, हा स्वर्ग लोक आहे, ब्रह्माचा सतलोक, विष्णूचा वैकुंठ, महादेवाचा कैलास, शक्तीचा शक्ती लोक, यमाची यमपुरी. ब्रह्मा, विष्णू, शंकर, शक्ती, यमराज, स्वर्ग, हा मृत्यू लोक, हा पाताळ लोक. आता या माणसाला सद्गुरु महाराज सांगतायत, प्रत्येकाला आदि सद्गुरु सुखरामजी महाराज म्हणतायत, अशा भक्तीचा भेद घ्या, अशा तुम्ही सुखाला प्राप्त करा की जिथे गेल्यानंतर परत मरण नाही, परत दुःख नाही, परत येण्याची रीत नाही, गर्भवास नाही, कर्म भोगण्याची रीत नाही. आत्मा अमर, तो धाम अमर आणि सुखाचे भंडार तिथे अनेक प्रकारचे अमर अमर. चालो नीरे हंसा अपना राम जनाकार. इथे चला आणि तिथे जायचंय तर इथूनच जाता येईल. याच मनुष्य देहातून जाता येतं. मनुष्य देहातच परमेश्वराने ती स्थिती निर्माण केली, तो गुण प्रगट केलेला आहे की अशा सत्स्वरूपाच्या संत सद्गुरूंच्या शरणात जावं, निज मन द्यावं. त्यांनी सांगितलेली भक्ती धारोद्धार राम नामाने रटन करावी, तेव्हा कंठामध्ये सतशब्द नियंचर प्रगट होतो. ती कुदरत कला, तो नियंचर, तो सतशब्द पूर्वेचे 6 कमळ, पश्चिमेचे 6 कमळ छेदन करतो आणि या मनुष्य देहाच्या या दव्या द्वारातून जिवंतपणे आम्ही मोक्ष प्राप्त करून घेतो, काळाला जिंकून घेतो. असा हा मनुष्य देह आहे. असा भारी मानव जन्म आम्हाला दिलेला आहे. याच्याने या जीवाचं कार्य असं होऊन जातं सुखाचं. हा मनुष्य जन्म इतका श्रेष्ठ सुंदर आणि अशी भक्ती प्राप्त करून मग इथे आम्ही पोहोचतो. आणि हे माझं व्हावं, असं सुखी मी बनावं, असा हेवा त्या ब्रह्माला आहे, विष्णूला आहे, महादेवाला आहे. वापद को बांछे सदा रे शिवसन कादिक से. ब्रह्मा, विष्णू, महादेव, ब्रह्माचे 4 पुत्र, मानस पुत्र, सनकादिक वगैरे, पाताळाचा शेष, हे सर्वच्या सर्व आस लावतात. परमपद केव्हा मिळेल, परमात्मा केव्हा मिळेल, केव्हा मानवदेव मिळेल, कधी मनुष्यदेह मिळाल्यानंतर आम्ही राम नामाने भक्ती धारण करू आणि कधी आम्ही काळाच्या देशातून निघू आणि कधी त्या परमपदाला जाऊ. असं ब्रह्मा, विष्णू, महादेव, शेष, ब्रह्माचे 4 पुत्र, सनकादिक वगैरे हे आस लावून बसलेत आणि माणसाच्या वाटेला ते भाग्य आहे. मनुष्य ते भाग्य समजत नाही. या प्रत्येक माणसाच्या वाटेला अमर लोकांचं भाग्य आहे. ज्यांना ज्यांना मनुष्य देह मिळाला त्यांच्या प्रत्येकाच्या वाटेला अमर लोकांचं भाग्य आहे, अमर लोकांचं सुख आहे. ही समज वाढवा आणि अमर लोकांची भक्ती करून अमर पदाला चला. ही छोटी समज आहे खूप. त्रिगुणी मायेची भक्ती करणे. अरे त्रिगुणी मायेचे प्रमुख देवताच काळाच्या मुखामध्ये बसले. आम्ही कस काय काळाच्या देशातून सुटू? मग
भक्ती करा ना, भक्ती नका करू असं गुरु महाराज कधी म्हणाले? भक्ती नका करू असं गुरु महाराज म्हणालेच कधी? बरं, बरेच लोकांनी गैरसमज करून ठेवला. रामद्वारात गेला भक्ती नाही करू देत, रामद्वारात गेला भक्ती नाही करू देत. अरे रामद्वारात गेल्यावर खरी भक्ती समजली. भजो तो राम भजी जोरे, हरी बिना अनत जी जोरे, केवल भजिया मुख हुए रे, कर्म कीट सब जाय, अवगमन ना ओतरे रे, तुम मिलो परम पद माय. भजो तो राम भजी जोरे, हरी बिना अनंत जी जोरे. रामद्वारात गेलो, आधी सद्गुरु महाराजांची भक्ती ऐकली, तेव्हा या अंशाला भक्ती समजली. भजो तो राम भजी जोरे. परात्परी परमात्मा, देवांचा देव, अमर अविनाशी सत्स्वरूप साहेब, तो आमचा स्वामी, तो या आत्म्याचं खरं सुख देणारा साहेब आहे. नाही तर आम्ही तर आधीपासून वेगवेगळंच करून बसलो होतो. हे त्रिगुणी माया, हे परमेश्वराच्या आज्ञेने सृष्टी कार्य करतायत, ब्रह्मा उत्पत्तीचं कार्य करतायत, विष्णू पालनाचं कार्य करतायत, महादेव संहार करणारा देवता आहे, शक्ती तिघ देवांसोबत रूप घेऊन मायेचं कार्य चालवणारी देवी आहे. हे आत्म्याचे स्वामी नाहीयेत, या आत्म्याला हे काळाच्या मुखातून काढणारे नाहीयेत. म्हणून ब्रह्मा विष्णू महादेव सदा मनुष्य देहाच्या हातात. यांना मनुष्य देह का मागतायत? प्रश्न करा ज्ञानी लोकांना. ज्या गुरूंच्या शरणात तुम्ही जाता त्या गुरूंना विचारा. ज्या भक्ती मार्गामध्ये जो जो व्यक्ती जात असेल त्याने हा प्रश्न करा की देवी देवतांना मनुष्य देहाची चाहना का लागली आहे आणि देवांना असं कोणतं सुख पाहिजे की ते सुद्धा म्हणतात आम्ही परमेश्वराचं ध्यान मानव जन्मात करू. हा प्रश्न केला पाहिजे. काही करत नाही कोणी. बडे भाग मानवतन पावा, बडे भाग मानवतन पावा ओव्या पाठ करून घेता आणि रोज सकाळी उठल्यावर वाचतात. बडे भाग मानुषतन पावा, सुरदूर नवसद ग्रंथ ही गावा. अरे काय ग्रंथ लिहिला, फार मोठं भाग्य. ज्यांना ज्यांना मनुष्य देह मिळाला ते भाग्यवान. ब्रह्मापेक्षा भाग्यवान, महादेवापेक्षा भाग्यवान, विष्णुदेवा सर्व देवांपेक्षा ते भाग्यवान आहेत. मनुष्य देह मिळाला. का मिळाला? याच मनुष्य देहाने परमपदाची प्राप्ती होते आणि काळाचा देश सोडवता येतो. असं देवांपेक्षा मोठं भाग्य. आणि कोणी कोणी म्हटलंय सदग्रंथ ही गावा. अनेक ग्रंथामध्ये लिहून ठेवलं, संतांनी लिहून ठेवलं. माणसं वाचून वाचून फक्त पाठांतर करताय. आणि राम सने जो झाला तोच म्हणतोय मग भजो तो राम भजी जोरे, हरी बिना अनंत जी जोरे. भजो तो परमात्मा राम भजून घेतला. आणि जे आन म्हणजे लक्षात ठेवा, जे मला काळाच्या मुखातून सोडवू शकत नाही असं होलकाळातले सर्व भक्ती मार्ग सर्वच्या सर्व जे असतील देवी देवता ते सर्व मी बाजूला केले. का बाजूला केले? निंदा म्हणून केले का? यांची निंदा म्हणून मी बाजूला केलं का? ते मला काळाच्या मुखातून सोडवण्यासाठी समर्थ नाही. आणि माझी गरज आहे अमर लोक, माझी गरज आहे परमात्मा, माझी गरज आहे परमपद. मग ते त्याच्यात समर्थ नाहीत. मग जो समर्थ परमात्मा होता मी त्याला भजलो. याच्यात कशाची आली निंदा? माझ्या मुलाला डॉक्टर व्हायचंय आणि मी डॉक्टरच्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली, त्याच हायस्कूलला गेलो, तेच क्लास लावले. गरज माझी ती होती, मी ते त्याला लाईन चॉईस केली, तिथे शिक्षणाला पाठवलं. याच्यात काय चुकीचं? परमपद पाहिजे, मी परमपदाची भक्ती केली. हे परमपदाची भक्ती देऊ शकत नाही. हा विचार करा. विचार करून भक्तीला लागा. आईंनी कार्य सुखाचं केलंय. आमचा मनुष्य जन्म परमपदाला जाण्याकरता आहे. परत परत मिळत नाही. 43,20,000 वर्षानंतर मानव देह मिळाला आहे. भक्ती करणं गरजेचं आहे. सुंदर भक्ती आहे. बाबांनी स्वतः आमचे एस.एन. पाटील काका, आम्ही आदराने सांगतो, आम्ही बाबा म्हणतो, यांनी स्वतः 17-18 वर्षापासून भक्ती केलेली आहे. आधीपासून अनेक त्यांनी भक्ती मार्ग शोधले, केले, विचाराने पाहिले, वरच्यावर नाही पाहिले. असे
आणि मग भक्ती केली. मग या परिवारामध्ये ही भक्ती आली. आईंनी भक्ती केली, नामस्मरण केलं. आईंच्या जीवाचं कार्य अमरपदाचं झालेलं आहे. कोणत्याही दुःखाच्या स्थितीला हा अंश गेलेला नाही. म्हणून आपले जीवाचं कार्य सुखाचं व्हावं हा विचार प्रत्येक नातेवाईकांनी घ्या, परिसरातील लोकांनी घ्या, आलेल्या प्रत्येक व्यक्तीने याचा विचार घ्यावा आणि आपले जीवाचं कार्य सुधारून घ्यायचंय. मरण अटळ आहे. जन्म मरण हे परमेश्वराने आपल्या हातात ठेवलं आहे. मग त्याचा स्वीकार करा. याला अशुभ का म्हणतात? सद्गुरू मिळाले नाही म्हणून अशुभ म्हणतोय आम्ही. ज्यांना सद्गुरू मिळाला तो शुभ रीतीला समजून त्या जीवाला वाटे लावतोय. जैसे घ्यावे तैसे द्यावे, जैसे घ्यावे तैसे द्यावे, संतांच्या दाई, संतांच्या दाई. अहो शरणात जावे सतगुरूच्या व्हावे उत्तराई, शरणात जावे सतगुरूच्या व्हावे उत्तराई. ऐक प्राणिया तुला सांगतो उत्तम नरदेही, उत्तम नरदेही. अहो याच्या सारखा तिन्ही लोकांमध्ये दुसरा कोणी नाही. या मनुष्य देहासारखा तीन लोक, हे तीन लोक म्हणजे पाताळ लोक, मृत्यूलोक, स्वर्गलोक. तीन लोक 14 भवन, पाताळाचे 7 भवन, तळ अतळ वितळ सुतळ तळातळ रसातळ महातळ. स्वर्गाचे 7 भवन, पूर भवर स्वर महर जन सत तप, असं 3 लोक 14 भवनात. पाताळापासून आकाशापर्यंत ब्रह्मा विष्णू महादेव शक्ती स्वर्ग, स्वर्गाचा राजा इंद्र, सर्वकडे पाहून घ्या की या मानव देहासारखा दुसरा देह या तिघ लोकांमध्ये श्रेष्ठ अजून कोणताच नाही. मानव देह श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ मनुष्य देहच. आणि तो आम्हाला दिलाय. देणारा परमात्मा, इथे पाठवणारा परमात्मा, इथून परमेश्वराची भक्ती केल्यानंतर अमर लोकात सुख देणारा परमात्मा. मग त्याची वस्तू कशी दिली पाहिजे? ही त्याची वस्तू त्याला द्यायची तर कशी दिली पाहिजे? अशी दिली पाहिजे. शोभा करा, चांगली शुद्ध अंघोळ करा, सजवा, मडवा, त्याला सुंदर अशी बैकुटी काढा, फुलं लावा, अगरबत्ती चंदन गुलाल शोभायमान करा, घोडे वाजे गाजे पताक्या, गावकऱ्यांना समाजाला गोळा करा, राम 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 करत त्याची वस्तू त्याला देतोय. शुभ कार्याने वाटे लावा, दोष राहत नाही. जाणाऱ्याला सुख मिळतात, पाहणाऱ्याला कोटी कोटी सुख परमेश्वराचे प्राप्त होतात. अशी सत्य रीते आणि जिवंतपणे त्याची भक्ती करून घ्या. जैसे घ्यावे तैसे द्यावे, संतांच्या दाई, संतांच्या दाई. शरणात जावे सतगुरूच्या व्हावे उत्तराई. सद्गुरूच्या शरणात जा. सद्गुरू एकच, जो परमात्मा परात्परी राम आहे, अशा परमेश्वराची भक्ती करतो, करायला लावतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त ह्या काळाचा पसारा आहे, एक काळ आहे, या त्रिगुणी माया आहेत, या बाजूला करून सत परमात्मा आहे त्याचा भक्तीचा भेद देऊन आपल्या गटामध्ये सत्य परमात्म्याची राम नामाने भक्तीचा भेद दाखवून कुदरत कलाने प्रगट करून देतो. कोणतीही क्रिया करणी न करता त्याला म्हणतात सद्गुरू. नाही तर सद्गुरू 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 म्हणतात सर्वीकडे सद्गुरूच्या पाट्या आणि सद्गुरू. पण कोण सद्गुरू? जो ज्याची भक्ती करतो तो म्हणतो हाच सद्गुरू. असं कसं काय होईल? असं कसं होईल बरं? आता या एरियातून तुम्ही बाजारात गेले, गावात, आता बाजारात, गावात जळगावच्या बाजारात कोणी आलं गावागावातून, आता सोनं चांदी घ्यायचं तर कुठे जाईल तो? फुले मार्केटला जाईल का? कपड्यावाल्याच्या दुकानात 5 ग्राम सोनं द्या बरं दादा, असं म्हणेल का तो? नाही ना. कपडे घ्यायचे तो सरावाकडे जाईल का? मग 10-12 प्रकारच्या साड्या दाखव बरं, असं करेल का तो? मग जी वस्तू जिथे भेटते त्याचकडे जावं लागतं. मग सतगुरू म्हणजे जे सत परमेश्वराला प्राप्त करून देतात आणि काळाचे दुःख आणि माया सोडवून देतात त्याला म्हणतात सद्गुरू. मग सतगुरू म्हणजे या सत परमेश्वराचा भक्ती मार्ग ज्ञान ध्यान देतात तो गुरु म्हणजे सतगुरू. आणि अशा सद्गुरूंच्या शरणात राहा, अशा सद्गुरूला शोधा. हे जे आहेत सतजत तप, न विद्या भक्ती, ओम नमः शिवाय, गायत्री धर्म, त्रिकाळ संध्या, ही सगुण भक्ती सांगणारा गुरु आहे. हा सगुण भक्तीचा गुरु. ब्रह्मज्ञान ध्यान सोहम जाप जप्पा करायला लावतात.
हा निर्गुण गुरु आहे, हा सद्गुरु नाही. हा निर्गुणाचं ज्ञान सांगणारा गुरु, हा सगुणाचं ज्ञान सांगणारा गुरु, सतगुरु हाच. म्हणून असे सद्गुरु आम्हाला पाहिजे आणि अशा सद्गुरूंच्या शरणात जावं. तंबाखू, बिडी, गुटखा, नशा, धूम्रपान, व्यसन, मांसाहार सोडावा. हे त्या जात्या श्वासात वेडी अवेडी मिळाला वेळ दारोदार रामनामाने स्मरण करावं आणि सहज संसाराचं कार्य करावं. मोक्ष परमात्मा, भेद परमात्म्याचा आपल्याकडे येईल आणि आपला जन्म सार्थकी होईल. इतकी सुखाची भक्ती आहे. धारण करा, वेळ वाया जाऊ देऊ नका. सर्व एक आहे, सर्व एक आहे हा भ्रम सोडा. एवढं सर्व ज्ञान ऐकल्यावर शेवटी ते म्हणतातच काही नाही बाबा, तुम्ही सांगितलं ना हे असंच आमचं पण आहे म्हणे. असंच आहे. कस काय असं आहे हे समजत नाही. कस काय असं आहे? अहो सतत येत तप स्वर्गाचा मार्ग. एक से एक यत्न केले इंद्रा, ओम नमः शिवाय आठवत केला कैलासाची मुक्ती मिळते. न विद्या भक्ती करणारा असेल कडक रीतीने ते वैकुंठाच्या भक्तीला जातात. धर्म गायत्री त्रिकाळ संध्या केला ते ब्रह्माच्या सतलोकाच्या मुक्तीला जातात. सर्व एकच काय, ब्रह्माचा भक्त तिथे जाईल, वैकुंठाचा भक्त विष्णूचा इथे जाईल, महादेवाचा भक्त कैलास लोकात जाईल. एक कस काय झालंय? ज्याने सतत येतात तप केला ते स्वर्गात जातात. निर्गुण भक्ती करणारा ज्या ब्रह्म मध्ये मी आधी होतो तिथे पोहोचतो. पण त्याला सुखाची चाहणारा ते कर्म कापले गेले नाही, परत त्याची इच्छा झाली तो गर्भात येतो, जन्माला येतो, परत दुःख भोगतो. ज्याने सद्गुरु धारण केला हा तो या सद्गुरूच्या शरणात जाऊन या कैवल्य रामाची भक्ती करतो आणि या भक्तीला करून अमर पदाला पोहोचतो आणि सदा करिता अमर सुखातच राहतो. असा हा खरं सुखाचं कार्य करून अमर लोकात जाता येतो. हा भक्ती मार्ग खरा, हे सद्गुरु खरे आणि हे ज्ञान सत्य जिवंतपणे होतं. करून पहा, जिवंतपणे होतं. एवढं गुरु महाराजांनी स्पष्ट सांगितलंय. जिवंतपणे हे त्या जात्या श्वासात दारोदार नामस्मरण करा. कंठामध्ये सतशब्द प्रगट होतो, चार पाकळीचं कमळ. कंठामध्ये सतशब्द प्रगट होतो, चार पाकळीचं कमळ. तिथे ते सतशब्द कुदरत कडा नेंचर प्रकट झाली. 84 लक्ष योनी आमची सुटून जाते. 84 लक्ष योनीत तो हंस जात नाही, जीव जात नाही. तो सतशब्द हृदयात आला. 8 पाकळीचं कमळ शंकर पार्वती स्थान. तो सतशब्द आता घटामध्ये, याच घटामध्ये पूर्वेचे 6 पश्चिमेचे 6 कमळ छेदन होण्याचा मार्ग त्या कुदरत कलेमध्ये आहे, त्या सतशब्दात आहे. तो प्रगट झालाय. सद्गुरूच्या शरणात जाऊन निज मनाने नामस्मरण करून हे मध्यस्थान 16 पाकळीचं कमळ, नाभी स्थान 32 पाकळीचं कमळ, विष्णू लक्ष्मी स्थान. एक एक स्थान पार होत आहे या शरीरातून. लिंगस्थान, ब्रह्मस्थान 6 पाकळीचं कमळ, मूलस्थान 64 पाकळीवर 4 पाकड्या, गणपती, बंकनाड. पाठीच्या मागे स्वर्गाची रचना, 21 स्वर्ग पार केले. मानेवर मेरुस्थान, यमराज त्याला पार केलं. याला पार केलं, सतशब्द अंशासोबत आहे. याला पार करून त्रिकुटीत आलो, गंगा यमुना सरस्वती. चिदानंद ब्रह्म, शिवब्रह्म, पार ब्रह्म. या सगुणाच्या वरती 3 ब्रह्मचे 13 लोक आहेत. महामाया, प्रकृती, ज्योती, अजर, आनंद, वजर, इकर, निरंजन, निराकार, महाशून्य, शून्य सागर, पार ब्रह्म. असे 3 ब्रह्मचे 13 लोक आहेत. चिदानंद ब्रह्म, शिवब्रह्म, पार ब्रह्म. याला पार करतो. हे सर्व इथे आहे. ते घटामध्ये सतशब्द प्रगट झाला. सद्गुरूच्या विधीने भक्ती जाणली आणि याच खंडी ब्रह्मंडी ते पिंडी, जे खंडात आहे आकाशापर्यंत, जे ब्रह्मांडात आहे तेच या पिंडामध्ये सद्गुरूच्या शरणात जाऊन तो शतशब्द प्रगट झाला आणि हे सर्वच्या सर्व रचना मी इथून पार केली. 10वं द्वार इथे आहे. इथून असत शब्द अशा पद्धतीने मोक्षाला पोहोचवून देतो. 3.5 करोड 10व्या द्वारात पोहोचल्याबरोबर आमचे संचित कर्म गेले, क्रियमान कर्म लागत नाही. राम 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 करून प्रारब्ध कर्म सहज भोगून घेतले. त्रिकुटीमध्ये मन निघालं. नाभिस्थानी 5 आत्मा निघाल्या. आता ज्या दिवशी शरीर सुटेल आम्ही अमर लोकाला जाऊ. असं 10व्या द्वारातून मोक्ष होण्याचा मार्ग आहे.
डोळा, कान, नाक, तोंड इथून ज्याचा जीव निघतो ते देवगतीला जातात, काळाच्या मुखात राहतात, पाप पुण्य भोगतात. मळमूत्राच्या द्वारेतून ज्याचा जीव जातो ते नरकाधिकाला जातात. असा आमचा मोक्ष करा. म्हणजे काळाला जिंकून घ्या. देहातच भक्ती प्रगट होते. देहातून भक्ती होते. विज्ञान आहे, विज्ञान. अंधश्रद्धा नाही, बोंदूगिरी नाही, बाबागिरी नाही, छूछा नाही, जादू टोना नाही, दगड धोंड्या पुढे डोकं टेकून 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 अज्ञानेमध्ये फिरायचं काम नाही. कोणते डोंगर पहाड चढायचं नाही. कोणती देणगी पावती पैसा अडका कोणाला द्यायचा नाही. असं स्पष्ट सद्गुरु ज्ञान. घरात बसा, परमेश्वराला विश्वास ठेवा आणि जो महामंत्र आहे रामनामाचा, जे महादेवाने जाणलं, गणपतीने जाणलं, देवी देवता या रामनामाने परमेश्वराचं ध्यान करतात. उलटा नाम जपत जग जाना, असं महर्षींनी या रामनामाला जाणलं आणि श्रीरामचंद्राच्या जन्माच्या 10,000 वर्षापूर्वी रामनाम करून महर्षी होऊन गेले. असा जो रामनाम आहे, अशा रामनामाच्या भेदाला समजून त्या परमेश्वराच्या भक्तीचा भेद देऊन रामनामाने घरात बसून भक्ती करायच्यात. कसली आली अंधश्रद्धा? पैसा अडका, घेणं देणं, व्यक्तिपूजा, काही गंडा धागा दोरा काहीच नाही. आणि तरी लोक करत नाही. तरी लोक करत नाही. यांना पाहिजे तावीत, यांना पाहिजे धागा, यांना पाहिजे बाबा, यांना पाहिजे मंत्र, यांना पाहिजे छुछा. हे लोकांची गर्दी राहते, अशी गर्दी राहते. आणि दर्शन पण होत नाही. त्याच्या मागे हा उभा राहतो आणि तिथे मिळून मला काहीतरी दर्शन होईल आणि मग ती माळा भेटेल, मग तो रुद्राक्ष भेटेल आणि तो तावीत आणीन, मग त्याला धाग्यामध्ये लावेल, घराच्या कोपऱ्यात बांधेल आणि माझं कल्याण होईल. ते मानायला तयार आहे. बघा बुद्धिमत्ता. या सर्व गोष्टी स्वीकारायला तयार आहे मनुष्य. पण माझ्याच गटामध्ये आत्म्यात परमात्मा मिळतो त्याला स्वीकार करत नाही. ही अज्ञानता आहे. दुर्भाग्य आहे हे खूप मोठं. आधी सद्गुरु महाराजांनी सांगितलेली भक्ती ही कलियुगामध्ये सतभक्ती, सहज भक्ती, आनंदाची भक्ती आहे. याच्यात कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही, बोंदूगिरी नाही. अरे रग रग बोले रामजी रोम रोम रंकार से जाही दुनो होत आहे ओय सुमिरन सार. करून पहा रामनामाचं स्मरण. खूप सुंदर भक्ती आहे. आम्ही करतोय 20 वर्षापासून. अनेक रामसुनी करतायत. आज प्रसंग हा बैकुटीचा आहे. आईंचं बैकुटी सोहळा आहे. यांचं अंतिम विधी भक्ताच्या पद्धतीने आज आपण सर्वजण करत आहोत. हे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. शुभ सोहळा आहे. परमपदाला गेलेल्या या अंशाला, या देहाला आपण परमेश्वराच्या विधीने शोभायमान करून वैकुंठ धामापर्यंत भक्तिभावाने घेऊन जाऊ. भक्तिमय वातावरणात पुढचं सर्व कार्य चालेल. याच्यात भावबंदकी, गावकरी, समाज प्रत्येकाने उंच ज्ञान दृष्टीची समज ठेवून याचा स्वीकार करा. आणि आजपर्यंत आपण अशा भक्तीला वंचित झालो असं समजून आजपासून पुढे या भक्तीला स्वीकारून आपणही सुखी व्हा. आदि सद्गुरु, सर्वात्माओं के सद्गुरु, सर्व सिद्धि के सद्गुरु, सद्गुरु सुखराम जी महाराज ने धन्य हो, धन्य हो. सत्स्वरूपी संत राधाजी संजी साहेब ने धन्य हो, धन्य हो. सत्स्वरूप राम जी महाराज ने धन्य हो, धन्य हो. अनंत कोटि सत्स्वरूपी संतान धन्य हो, धन्य